पोलिसांना पुणे पोलिसांनी नोटीस पाठवली आहे। निलेश घायवळनं खोट्या कागदपत्रांवरती पासपोर्ट मिळवल्याचा संशय आहे। तत्कालीन पोलीस निरीक्षकासह कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी येण्याचे आदेश दिले गेलेत। निलेश घायवळनं प्रतिज्ञापत्र आणि नावासंबंधी खोटी कागदपत्र दिली आणि त्या आधारे पासपोर्ट मिळवला। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। मंदार, या सगळ्या प्रकरणात पोलिसांची भूमिका कायमच संशयाच्या भोवऱ्यात होती। कोणत्या दोघांना ही नोटीस गेलेली आहे, नावं काय आहेत त्यांची? पुणे पोलिसांनी या दोघांचीही नावं जाहीर केलेली नाहीत। फक्त 2 कर्मचाऱ्यांना चौकशीला हजर राहण्याची नोटीस पुणे पोलिसांनी बजावलेली आहे। मात्र आपण ज्या कालावधीमध्ये निलेश घायवळला पासपोर्ट देण्यात आला त्या कालावधीमध्ये नगरच्या कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये कोण नियुक्तीवरती होतं हे जर पाहिलं तर त्यावेळी पोलीस निरीक्षक विकास वाघ हे त्या ठिकाणी काम पाहत होते। तर त्यांना या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशीला पुणे पोलीस जे आहेत ते बोलावू शकतात। मात्र हे विकास वाघ जे आहेत ते स्वतःच एका दुसऱ्या प्रकरणामध्ये निलंबित झालेले आहेत, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि दुसरे एक त्यावेळेचे जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडे देखील चौकशी होऊ शकते। कारण निलेश घायवळनी जो पत्ता दिलेला होता पासपोर्टसाठी तो खोटा आहे हे माहीत असून देखील पुणे नगर पोलिसांनी तसं स्पष्टपणे कळवलं नाही आणि त्यानंतर पासपोर्ट व्हेरिफिकेशनच्या दरम्यान देखील निलेश घायवळवरती कोणतीही कारवाई करण्यात आली नाही। हे सगळे आरोप आहेत आणि त्यामुळे पुणे पोलिसांनी या नोटिसा बजावलेल्या आहेत। मंदार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि एक महत्त्वाची अपडेट, दर 20 दिवसांनी स्थानिक